या कार्यक्रमात बघणार आहोत इस्रायलचं रहस्य। इस्रायल आणि हमासमध्ये झालेल्या युद्धातली अनेक रहस्य आता समोर येत आहेत। इस्रायलच्या फोर्ट्रेस ऑफ जायोन या गुप्त केंद्रातून हमासवर मोठा हल्ला करण्यात आला। त्यामुळे हमासचं मोठं नुकसान झाल्याचा दावा इस्रायलकडून केला जातोय। इतकंच नव्हे तर फोर्ट्रेस ऑफ जायोन या इथून इस्रायलची सगळी पश्चिम आशियातल्या घडामोडींवर नजर आहे असा दावा न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीमधून करण्यात आलाय। 11 दिवसांनंतर थांबलं युद्ध। इस्रायल हमासमध्ये युद्धविराम। इस्रायलचं रहस्य जगासमोर। फोर्ट्रेस ऑफ जायोन। जगातले मोठे देश आणि संयुक्त राष्ट्राच्या शब्दाला मान देत दोन्ही देशांनी एकमेकांवरील हल्ले थांबवत युद्धविरामाचा मार्ग अवलंबला। मात्र इस्रायलची राजधानी तेल अवीवमधून युद्ध थांबताच इस्रायलच्या सैन्याचं एक रहस्य जगासमोर आलं। ते रहस्य पाहून सर्व जग हैराण झालं आणि ते रहस्य होतं फोर्ट्रेस ऑफ जायोन, म्हणजेच इस्रायलच्या सैन्याचं स्टेट ऑफ द आर्ट अंडरग्राउंड कमांड पोस्ट। न्यूयॉर्क टाइम्स मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार 11 दिवसांच्या युद्धात तेल अवीव शहराच्या मधोमध असलेल्या सैन्याच्या हेडक्वार्टरच्या खाली तयार केलेल्या अंडरग्राउंड स्टेट ऑफ द आर्ट वॉर रूम मधून गाझातल्या हमासच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले करण्यात आले होते। इस्रायलच्या या अंडरग्राउंड कमांड पोस्टला फोर्ट्रेस ऑफ जायोन म्हटलं जातं। या कमांड पोस्टच्या माध्यमातून इस्रायलचं सैन्य त्यांच्या शत्रूवर नजर ठेवतं। इतकंच नव्हे तर शत्रूवर केलेली कारवाई लाईव्ह पाहिली जाते। न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीनुसार इस्रायलनं या युद्धात पहिल्यांदाच त्यांच्या कमांड पोस्टचा वापर केला। फोर्ट्रेस ऑफ जायोन यानी कि तेल अवीव के नीचे एक अत्याधुनिक कमांड पोस्ट, जहां पर एक स्क्रीन पर सारे टारगेट्स आ जाते थे और निर्धारित किया जाता था कि किस टारगेट को किस प्रकार एयर, नेवी या सेना और मिसाइल या ड्रोन किस प्रकार बर्बाद करना है वो निर्धारित किया जाता था। ये रातों रात नहीं हुआ, ये काम ये सालों की मेहनत थी और ये पहली बार ये कमांड पोस्ट का इस्तेमाल किया गया। न्यूयॉर्क टाइम्सनं छापलेल्या बातमीनुसार इस्रायलनं त्यांच्या या कमांड पोस्टला हवाई हल्ले आणि जमिनीवरील युद्धात आपल्या सैनिकांच्या तुकड्यांना शत्रूच्या विरोधातील कारवाईला यशस्वी करण्यासाठी डिझाइन केलं। या कमांड पोस्टच्या माध्यमातून इस्रायलचं सैन्य त्यांच्या स्पेशल फोर्सलाही शत्रूच्या ठिकाणांवर आणि अन्य मिशनसाठी या काळात आदेश देत असतं। या ठिकाणाहून इस्रायलचं सैन्य हमासचं शस्त्रागार आणि हमासची लपण्याची ठिकाणं यावर नजर ठेवून कधीही हल्ला करू शकतं। इस्रायलच्या अंडरग्राउंड कमांड पोस्टमध्ये सुमारे 300 ते 400 सैन्याचे अधिकारी तैनात असतात। तर 11 दिवसाच्या युद्धाच्या वेळी सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून हमासवरील हल्ल्याची कारवाई करत होते। पूरी इंटेलिजेंस आती है जगह जगह, डिफरेंट सोर्सेस से, सैटेलाइट से, एयर से, ग्राउंड से, इनके एजेंट्स के द्वारा वो सारी जो खबर आती है कंपाइल की जाती है और लिस्ट बनती है। बाद में जो उनका ऑथराइज ऑफिसर है वो अप्रूव करता है। अप्रूवल के बाद जो उसके लिए सही वेपन सिस्टम है, एयर, नेवी या आर्मी का आर्टिलरी, जो भी सही वेपन सिस्टम माना जाता है उसके द्वारा उसको बर्बाद किया जाता है। युद्धविराम झाल्यानंतर इस्रायलनं मोठा दावा केला।
हमासचा सुमारे 20% शस्त्रसाठा नष्ट केल्याचा दावा इस्रायलनं केला. इतकंच नाही तर हमासचे 200 दहशतवादी ठार करून त्यांची ठिकाणं मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केल्याचा दावा इस्रायलनं केला. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार इस्रायलच्या सैन्याला फोर्ट्रेस ऑफ जायोन तयार करण्यासाठी 10 वर्षे लागली. कमांड पोस्टमधून इस्रायलच्या नेत्यांना कारवाईची माहिती यातनं दिली जात होती. या कमांड पोस्टमध्ये अण्वस्त्र हल्ल्यातही सुरक्षित राहता येतं. मोठ्या काळासाठी राहण्याची यात सुविधा आहे. शेकडो लोकांच्या खाण्यासाठीची सोय इथे करण्यात आलेली आहे. कमांड पोस्टमध्ये जिम, सिनेगॉग, किचन, डायनिंग रूम, बेडरूम तयार करण्यात आलेले आहेत. कमांड पोस्टमध्ये वेगवेगळ्या देशातील वेळा दाखवणाऱ्या घड्याळ इथे लावण्यात आलेल्या आहेत. एक मजल्यावर इस्रायलच्या सैन्यातील बड्या अधिकाऱ्यांसाठी निवासाची सोय करण्यात आली आहे. इस्रायल सैन्याच्या चीफ ऑफ स्टाफसाठी वेगळी रूम तयार करण्यात आली आहे. या कमांड पोस्टमध्ये सैन्य, इंटेलिजन्स विंगचे अधिकारी काम करून इथेच राहतात. गुप्त ठिकाणाहून इस्रायल गाझामध्ये हल्ले करत असल्याचा आरोप आधीपासून केला जातोय. मात्र या हल्ल्यात निरपराध असलेले पॅलेस्टाईनचे नागरिक मारले जातात. मात्र हमासचे दहशतवादी त्यांचा स्वतःचा बचाव करण्यासाठी रहिवाशी भागात राहतात असा दावा इस्रायलकडून केला जातो. हमासचे दहशतवादी टिपताना निरपराध नागरिकांचा प्राण जाऊ नये याला प्राधान्य देत असल्याचंही इस्रायलनं सांगितलं. टारगेट का चयन करते समय यह भी ध्यान रखा जाता था कि सिविल कैजुअल्टी नहीं हो. कई बार उनको मालूम होते हुए भी टारगेट को डिस्ट्रॉय नहीं किया क्योंकि आसपास कोई हॉस्पिटल था या कोई स्कूल था या सिविल के रहने का लोकेशन था. हालांकि हमास इस बारे में जाना जाता है कि वो सिविलियन को ढाल बनाकर अपने अड्डों को छुपाता है. न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीच्या हवाल्यानुसार इस्रायल त्यांच्या कमांड सेंटरच्या माध्यमातून पश्चिम आशियातल्या प्रत्येक सैन्य हालचालींवर नजर ठेवू शकतो. म्हणजेच इस्रायलनं त्यांच्या शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी आणि युद्धाच्या काळात हल्ले करण्यासाठी गुप्त ठिकाण तयार केल्याचं स्पष्ट होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक छोटासा ब्रेक घेऊया. लगेच भेटणार आहोत अजून काही महत्त्वाच्या घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18. गाझा शहर उद्ध्वस्त. विनाशाच्या छायेत अनेकांचे प्राण. I get scared, but not really that much. I do anything for my people, but I don't know what to do. I'm just 10. 11 दिवसात जमीनदोस्त झाली ती हजारो नागरिकांची स्वप्न. स्वप्नांचा महाल झाला ढिगारा. या शहराचं नाव आहे गाझापट्टी. युद्धाच्या 11 दिवसात हे शहर झोपलं नाही. शहराच्या आसमंतात 11 दिवस मृत्यूचं तांडव सुरू होतं. इथल्या जमिनीवर आता अशीच दृश्य पाहायला मिळतील. शहराचं 11 दिवसात झालेलं नुकसान पाहण्याआधी इथं विखुरलेलं हे सत्य तुमच्या काळजाला भिडेल. या शहराचं दुःख तुम्हाला समजेल. धूळ आणि धुराच्या वातावरणातील ही खेळणी पाहून सर्व शहराची काय परिस्थिती आहे हे लक्षात येतं. इमारतीच्या मलब्यात दबून नाहक मारल्या गेलेल्या मुलांचं खेळण्याचं मैदान आता हे असं दिसतंय. आता या चिमुरड्यांना रस्त्याच्या कडेला उभं राहून हे विदारक दृश्य पाहावं लागतं. इथं कधी कोणाच्या स्वप्नातलं घर होतं, मात्र आता अश्रुपूर्ण डोळ्यांनी ढिगाऱ्याखाली विखुरलेली स्वप्न पाहण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे. गाझा शहरात जागोजागी फक्त धूर आणि धूळच पाहायला मिळते. घरांमधून निघणारा धूर म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्य काळाची झालेली राख रांगोळीच म्हणावी लागेल. हीच आग आता इथल्या नागरिकांच्या मनात वणव्याप्रमाणे पेटली आहे.
उद्ध्वस्त आणि नष्ट झालेलं शहर अनेकांचं नशीब बनलंय. अनेक संकटांनी घेरलेलं हे शहर आता अत्यंत कठीण काळातून जात आहे. या सर्व संकटानंतरही आपली ताकद दाखवली जाते. या सर्व संकटानंतरही आपली ताकद दाखवली जाते. तेल अवीव आणि गाझा मधली ही दृश्य बरंच काही सांगतात. 11 दिवसाच्या युद्धानं त्यांचे इरादे अजून मजबूत झाले. आपल्याकडे असलेली हिंमत आणि ताकद दुसऱ्यांकडे नाही, त्यामुळे ही जल्लोष केला जातोय. दोन्ही देशांमधली दोन्ही शहरातली दृश्य काहीही सांगत. मात्र गाझा शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान झालंय. झालेलं नुकसान असह्यपणे पाहणं त्यांच्या नशिबी आलंय. नशिबाचे हे भोग पाहून त्यांचे अश्रू वाहत आहेत. दोन्ही देशांमधला 11 दिवसांचा संघर्ष युद्ध विरामानंतर थांबलाय. मात्र या युद्धानं मोठं नुकसान केलंय. अनेकांचे जीव गेले. मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालं. हमासनं आधी रॉकेटनं हल्ला केला, त्यामुळे कोणाचाही हल्ला खपवून न घेणाऱ्या आणि हल्ल्याला तसंच उत्तर देणारा अशी प्रतिमा असलेल्या इस्रायलनं जशास तसं उत्तर दिलं. जोरदार प्रत्युत्तर करत गाझामध्ये इस्रायलनं मोठा विनाश घडवून आणला. 11 दिवस रॉकेट आणि क्षेपणास्त्र डागण्यात आली, त्यामुळे तब्बल 17,000 घरांचं नुकसान झालं. 1800 घरं राहण्याच्या लायकीची राहिली नाही. 1000 घरं कायमची नष्ट झाली. ऊर्जा क्षेत्राचं $220 लाख नुकसान झालं. कृषी मंत्रालयाचं $270 लाख नुकसान झालं. 11 दिन तक चली इजराइल और हमास के बीच की बम्बार्डमेंट में जहां एक और इजराइल ने लगभग 13 लोगों को खोया, 2 जिसमें बच्चे थे. इनका जो एयर डिफेंस सिस्टम है आयरन डोम, उसमें से कुछ वो भी नुकसान उनको हुआ. साथ ही साथ कुछ बम्बार्डमेंट रॉकेट्स की जो सेना इनकी गाजा स्ट्रिप के साथ लगी हुई थी उस पर भी आया. थोड़ा बहुत नुकसान वहां हुआ. अकरा दिवसांच्या युद्धानं गाझा शहराचं स्मशान झालंय. इथली स्थिती समजून घेणं खरंच अवघड आहे. इथल्या संघर्षानं चिमुरड्यांच्या मनावर मोठा आघात केलाय, यात शंकाच नाही. I don't even know what to do. इथे दिसणारं दृश्य शहराची परिस्थिती सांगण्यासाठी पुरेसं आहे. शब्द इथल्या नुकसानीचं वर्णन करायला थिटे पडतायत. तर दुसरीकडे युद्धामुळे झालेल्या मलब्याचं शिखर बरंच काही सांगून जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इस्रायलचं रहस्य या विशेष कार्यक्रमामध्ये या स्पेशल रिपोर्ट नंतर इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.